नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे ऑन माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधु जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आज ना तारीख बघू शकतात, दाखवते तुमका. हे बघा, 14 तारीख रविवार, 2:39 झाली आहेत आणि जून महिना चालू आहे. पावसाळा पडागो पण पाऊस नाही अजिबात. पावसाळा सध्या चालू झाला, जून म्हटलं की चालू होता. गेल्या वर्षी तर मे मध्ये चालू झालं, पण यंदा काहीच नाही. तर आता रवाने बाजूक आज मी चष्मा पण लायले आणि आज मी बेळगाव केलं आहे. तर प्रत्येकजण म्हणतात बेळगाव घेते, पण काय दाखवणं नाही बेळगावचा. तर आज तुमका दाखवूया म्हटला. तर आता बघू शकता माझ्या वाटकडे बोर्ड कमल बस्ती. तर आपण इलेलो असं बघू शकतात कमल बस्तीमध्ये. हे असं कमल बस्ती आहे ना, जैन मंदिर असत बघू शकतात ही. तर जाऊया आता आतमध्ये आपण. पण आतमध्ये एकदम आतमध्ये शूट नसताना आलाव, तर बाहेरचा आपण दाखवूया तुमका. आणि मस्त हायची वाईब जी आहे ना, जर आम्ही आता अनुभवतो आहे, खतरनाक एक्सपिरियन्स, खतरनाक हा. जाऊया आतमध्ये, भारी वाटतं, मस्तपैकी शांत वातावरण आणि कसली धाकधूक नाही, कसली गडबड नाही. आम्ही बघू गेल्यावर ह्या बेळगावच्या मधोमध हा, तरी पण आजूबाजूचं पूर्णपणे शांत वातावरण. तर चला जाऊया आतमध्ये, चला. तर मंडळी, जाण्याचा मार्ग बघू शकतात, मस्तपैकी डिझाईन केल्याने हा. आणि असं काय सो परिसर हा. त्याचबरोबर हे पार्किंग बिर्किंग खूप मोठ्या नासा. आणि त्यासाठी त्या एक मंदिर हा आणि यासाठी एक मंदिर हा. तर चला जाऊया. तर मंडळी, आपण मंदिराकडे पोचलेलो असं बघू शकतात. काही चप्पल वगैरे काढूया आणि जाऊया पुढे. तर बघू शकतात मंदिराकडे जसं जसं जात आहे तसं तसं बसतं वाटतं. बघा किती छान वातावरण आहे, खतरनाक. तर मंडळी, एकदम आतमध्ये काही शूट करू अलाव नाही हा. बाहेरचं दाखवूया आपण तुमका थोडाफार. बघू शकतात काय कारागीर होते ना तेव्हाचे, बघू शकतात. जशी आपली ह्याची जैन मंदिर आहेत बघा, इब्राहिमपूरची, ती थोडीफार नवीन झाली आहेत, पण जी भौगोलिक आहेत ना ती अजून जुनी असत. त्या पद्धतीनेच असत ही. तर बघू शकतात हे साईडचं हे असा, यासाठी बघू शकतात. तर एक गोल राऊंड मारूया आपण आणि नंतर त्या साईडच्या त्या मंदिरकडे पण जाऊया. चला, मस्त एकदम शांत वाईब आहे ना, भारी वाटतं, माइंड फ्रेश झाला एकदम. जा काय तुमचं टेन्शन विषय सगळा इसराक जातो, अशी वाईब आहे. मस्त एकदम प्रसन्न वातावरण बघू शकतात मागणं. आणि हे दगड बघा कसले होते असलेले तेव्हा. थोडीफार नासधूस झाली हा. हे बघा गार्डन बिर्डन मस्त जा, हे बघा. तर मंडळी, त्या मंदिरकडनं आपण इलो. आता आपण ह्या दुसऱ्या मंदिरकडे इलो असू. तर चला जाऊया आतमध्ये. तर मंडळी, ह्या साईडला काहीच नाही हा, फक्त हॉल कसं असा बघू शकतात. त्यासाठी आपण शूट तरी करू का नाही, ह्यासाठी करून घेऊया. बघू शकतात कशी डिझाईन बिझाईन बघू शकता याच्या आतमध्ये. हे बघा डिटेलमध्ये एकदम. त्यासाठी तर गाभाऱ्यात पण जाऊ देणार नाही, म्हणजे बाहेरनंच पाय पडायचं, असं गेट बीट असा बाहेरनंच पाय पडायचे. आणि शूट तर काय बाहेर पण करू देणार नाहीत, तरी पण आपण करतो हा ब्लॉग शूट. बघूया, रिक्स घेतलेला असो आपण. तर आता आपण मागच्या साईडला येलो बघू शकतात. हे बघा कसा टेक्चर हा, एक नंबरच. गार्डन बाकी भारी आहे. तर मस्तपैकी हा एक नंबर, खतरनाक, मन प्रसन्न झाला आहे. लय दिवसापासून याच्याबद्दल ऐकलेलं आहे मी. तर म्हणूया, तर म्हटला आपल्या व्ह्युअर्स लोकांका पण दाखवूया, आपल्या सबस्क्रायबरांका पण दाखवूया. कोण कोण हे येऊन गेले आहेत कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता जाऊया पुढे. हे बघू शकतात समोरच्या साईडला किती बारीक काम केलेला दगडमध्ये. तर मंडळी, आतमध्ये आपण जाऊन येलो, मस्त वाटला, भारी वाटला.
तर जास्त काय शूट करू गावाक नाही आपण, कारण शूट करूक देत देणार नाही, साधं फोटो काढूक पण देणार नाही आहेत. तरी पण आपण थोडाफार शूट केलेलो असू. तर आता बघूया खरी जाऊचा. तर मंडळी माझ्यासमोर ना आता हे बघू शकतात एक जुनी भिंत कशी दिसता. तर आपण जाऊन बघूया काय आता. त्यासाठी बघू शकतात खोल दर्या, डेंजर. हे बघा कशी भिंत ती. तर बघूया चला आपण काय आहे. हे बघू शकतात बरोबर त्या मंदिरांच्या समोरच हा. तरी हो ना या पूर्ण असं राऊंड एक इलाको हा आणि एका बेळगावचं किल्लो म्हणतात. आणि याच्यासमोरच पुढे तलाव हा. ते का किल्ले तलाव म्हणजे फोर्ट लेक असं म्हणतात. तर आता आपण बघूया नंतर बाहेर गेल्यावर कसं जायचं परिसर हा. तर चला जाऊया आता आपण आहे ना बाहेर. चला. तर मंडळी हे बघू शकतात रामकृष्ण आश्रम हा. तर आपण आता बंद हा, 4 वाजता उघडताला. तर आपण असं रस्त्याने जातो चलत चलत. तर मंडळी बघू शकतात हे बघा 4 बाजून ती भिंती असतात. बहुतेक ही किल्ल्याची तटबंदी असतात. ती मग अशी दाखवली तीच तशी जावी पुढे पुढे असा. आणि यासाठी या मंदिरा बघू शकतात. मंदिराचा आता गेट बंद हा सध्या बघू शकतात. तर मंडळी आपण अजून थोडा चलत चलत गेलो पुढे आणि हे बघू शकतात गणपती मंदिर दिसलं आपण बघू शकतात. चला जाऊया अजून पुढे. ह्यासाठी बघू शकतात तटबंदीची डिझाईन कशी केल्याने मस्तपैकी गोल गोल एकदम अशी थोडीफार पडली पण ती बघू शकतात. खतरनाक. बेळगाव किल्ल्यामध्ये डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालेली आहे. तरी पण बघू शकतात निसर्गाची किती देखरेख केलेली आहे. बघू शकता हे सगळा फॉरेस्ट तसाचा, जंगल तसा ठेवलेला. आणि ती बघा तशी तटबंदी पुढेपर्यंत गेली आहे ती बघा. तर आपण यासाठी जाऊया आता. चला. तर मंडळी आता आपण थोडंसं अजून पुढे गेलो आणि हे ना आपण गेट दिसलेला बघू शकतात मागे. भयानक गरमी आहे. मागा चष्मा पण लावू जमाना इतकी गरमी आहे. तो पूर्ण घामानं हे झाला त्यामुळे चष्मा काढूनच ठेवले. तर आता हो गेट बघू शकतात कसा मस्त. त्याच्या आतमध्ये काय नाही आहे त्यामुळे आपण या रस्त्याने पुढे जाऊया तलावाकडे. तर चला ते रस्ता सरळ तलावाकडे गेलो तर आपण तुमका तलाव दाखवूया आता. चला. तलावात बहुतेक तिकीट असताला बघूया कसा काय होता. जाऊया दाखवूया तुमका. तर मंडळी जरा पुढे गेल्यानंतर बघू शकतात ह्या तर गेटवरच लागता. म्हणजे तुम्ही जे गेट आणा मेन थंयच आहे मंदिर. हनुमान मंदिर, त्यानंतर त्यासाठी दुर्गा माता मंदिर आहे. तर मंडळी आता आपण बाहेर गेलेलो असू मेन गेटवर बघू शकतात. हे बाहेर ना हे बघू शकतात हे बाहेर ना गेट आहे मेन. आणि बघू शकतात पूर्ण तटबंदी सगळी. जाताना आपण लागला पण कसं आपण रिक्षा करून गेलेल्या ना. मी डायरेक्ट मग त्या मंदिरकडेच गेला आपण. त्यामुळे हे जाताना मी दाखवू नाही तुमका. इल्यावर दाखवूया म्हटलं. तर आता पुढेच तलावा तर दाखवूया तुमका तलाव. तर मंडळी आपण पोचलेलो असतो तलावाकडे. पण बाहेरनं तुमका दाखवण्यात काय अर्थ नाही. बघू शकतात तलाव त्यासाठी का. आणि जो मेन गेट आहे तलावाकडे जाण्याचा बाहेरनं दाखवण्यात मजा नाही. तर बघूया आपण तिकीट कमी असलं तर जाऊया आतमध्येच आणि दाखवूया तुमका. तर मंडळी काय जास्त नव्हता, 10 रुपये तिकीट होता. तर आपण आतमध्ये गेलेलो असं बघू शकतात. पहिलंच आपण डायनासोर दिसलेला आणि त्यासाठी बोटिंग चाललंय बघा. बघू शकतात हे खाण्यापिण्याची स्टॉल असत की बघा कसली रेल्वे गेल्याने. चला जाऊया पुढे. हे बघा आपण बदक दिसलेले असत. तोंड मस्तपैकी अशी चलण्याची वाट हा. त्यांना आपण चलतो आणि बाजूच पूर्ण बघू शकतात सगळं तलाव.
आणि मध्ये काहीतरी बघू शकतात आयलँड. माझ्या मते ह्या साईटिक काय नाही आपण त्या साईटिक जाऊ का, तशी फिराक जाऊ का त्या साईडनं, त्या साईटिक जाऊया आपण. तर मंडळी ह्या साईटिक बघू शकतात बारके पोरांचे खेळण्याची खूप सारी ह्या असतात, जी जत्रे बित्रेत नाही येतात तशी. तर बघा आता जम्पिंग जपांग वगैरे अशात जाऊया आपण आता पुढे. तर मंडळी आता आपण थोडा पुढे गेलो आणि आहे ना बघू शकतात पूर्ण तलावाचं व्ह्यू दिसता, बघू शकतात. तिथं घेता पूर्ण अजून चलाचा असा फिरण्यासाठी आणि असंच त्या बघा तो पूर्ण गोल राऊंड फिरण्यासाठी. मग आपण त्या साईडला गेलेलो. हे बघा गेंडो गेंडो कोणाचे पण ह्याच्यात मारू शकता. हे बघा चला जाऊया. तर मागं कंटाळ येलो कारण हाय जी फिरणारी सगळी असत ती कोण ना कोण असतात त्यांच्यासोबत आणि मी एकटोच फिरतोय. जाम कंटाळ येलो मागा. तर सगळी एकटू झेडी दिसतात ती सगळी जोड्या नसत, आपापल्या बायकोंका गर्लफ्रेंडका घेऊन असत. काय करतात माझ्या नशिबात मित्र पण नाही जे का मी हाय घेऊन फिरायला येऊ शकणार. मित्र असतात ते कधीतरी येतात. त्याच दिवशी गेलेलो अनिकेत तो गेलो परत कामाक. तर बघा एकटं फिरत आहे, बघा कोण असला तर सोबत फिरण्यासाठी. तर चला जाऊया आता. मग आता जाम कंटाळला, थोडीफार भूक पण लागली, काहीतरी खाऊया आपण आणि जाऊया घराचा रस्ता धरूया. चला. तर म्हणजे आपण फायनली गार्डन म्हणा किंवा तलाव म्हणा, किल्लो तलाव त्याच्यातनं बाहेर पडलेलो असू. जो असं दुसरं गेट हे ना आपण बाहेर पडलो. तर चला आता जाऊ काय आपण बोगारवेस, कारण आपली बस CBTला येणार नाही, त्यामुळे बोगारवेसला जाणं इम्पॉर्टंट आहे. काही ना आपली चंदगड एसी गावतली. चला त्याच्या आधी बघूया काय तर फोटा बनायचा. चला. तर मंडळी आपण रिक्षा वगैरे बसलेलो असू आणि आता जाऊया आपण डायरेक्ट बोगारवेसला. तर मंडळी आता आपण बघू शकता धर्मवीर संभाजी महाराज चौकात दिलेलो असू. आहे ना बोगारवेस जवळच असा. तर पहिला आपण काहीतरी खाऊया म्हणा, आपण हवी उतरलो नाही तर डायरेक्ट बोगारवेस जाणार असतो. तर काहीतरी खाऊया पोटाक. तर आपल्या अक्षयदाचं दुकान रील स्टार आपलं अक्षयदा त्याच्या दुकानात जाऊया आपण आणि तिथं मैंगाने गोळ्याच्या चहा म्हणा दुकान ते जाऊया आपण आणि बघूया वडापाव चहा खाऊया. चला. तर मंडळी हे बघा आपल्या अक्कीबाईचं दुकान, दिलवाले अक्की, गडिंग्लजचा सुप्रसिद्ध राजगिरी वडा. चला जाऊया आतमध्ये. तर मंडळी आपण वडापाव घेतलेलो असो. तर मंडळी अक्षयदा तर नाही पण वहिनी साहेब आहेत होऊ शकतात. पण आता चहा पितो मंडळी. मस्तपैकी चहा नाश्ता केलो आपण, खतरनाक गरम होता त्याच्यात आणि चहा पिले त्याने आणि गरम होताला. काय करतालात. आता जाऊया आपण बोगारवेसला. तर मंडळी आपल्या चंदगडात रस्ते गेलो. तर मंडळी आता आपण पोचलेलो असो बोगारवेसला. तर आता व्हिडिओ पण आपण संपवूया. तर खूप वेळा आपण बेळगावला इलू बघितलं असतं तुम्ही. तर बेळगाव इतके आपण फिराक नव्हतो कधी. तर यावेळेला आपण बेळगाव फिरलो आणि तुमका पण दाखवलो. तर आपण बघितला तुम्ही आपण गेलेलो किल्ला, बेळगावचा किल्लो थंय गेलेलो आणि थंय जी जैन मंदिरं होती ती बघितलो. त्याच्यानंतर तो आश्रम एक होतो तो काय जाऊक नाही आपण आतमध्ये कारण बंद झालेलो तो 4ला उघडता आणि आता 4:30 झाले म्हणजे आता उघडलं असतं पण असं नाही. त्याच्यानंतर आपण किल्ल्याचा तलावा म्हणजे समोरच त्याच्या ता एक बघितलो आणि मंदिरं भरपूर असतात आतमध्ये अजून पण काय काय असू शकतात आहे पण आपण तितके फिरलो नाही. जितकं आपण झेपतं तितकं फिरलो आपण आणि इलूला असू. आता बोगारवेसला तर आहे ना आपली गाडी परत ना चंदगड आतमध्ये जाणार नाही. तर चंदगड गाडी आता बघूया किती वाजता आणि जाऊया आपण. तर हे व्हिडिओ पण आपण संपवूया आता. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून नंतर चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा, फेसबुकला फॉलो करा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.